दोस्तों नमस्कार। दोस्तों आखिरकार पत्रकारों की एकता के सामने महानगर पालिका प्रशासन को झुकना पड़ा और महानगर पालिका प्रशासन को अपनी गलती माननी पड़ी। आप सभी जानते हैं कल हमने खबर चलाई थी और कई जगह आपने खबरें सुनी होगी, देखी होगी। आज दोपहर में भी हमने एक लाइव कवरेज की थी। जिस तरह से महानगर पालिका द्वारा पत्रकारों के नाम की एक घरपट्टी की लिस्ट निकाली गई, जिस लिस्ट में कई खामियां थी और जानबूझकर पत्रकारों को बदनाम करने की एक साजिश के तहत वो लिस्ट निकाली गई हो, ऐसा प्रतीत हो रहा था। उस मामले पर पत्रकारों में रोष व्याप्त हुआ और पत्रकारों ने एक मीटिंग करके इस पर निषेध आंदोलन करने का फैसला लिया। आज दोपहर में महानगर पालिका मुख्यालय के गेट पर पत्रकारों के डेलीगेशन ने आंदोलन किया। उस आंदोलन में पहले महानगर पालिका आयुक्त ने उपायुक्त सदानंद पूरव और उपायुक्त समीर भूमकर को नीचे भेजकर पत्रकारों से मिलने के लिए उनके डेलीगेशन को बुलाया, लेकिन पत्रकार अपनी बात पर अड़े रहे। तब करीब 2 घंटे बाद अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाड़े खुद नीचे आए और उन्होंने पूर्व पत्रकारों की बात सुनकर ली और ये कहा कि जिस तरह से जो कुछ हुआ उसमें उन्होंने हालांकि अपनी जो उनकी गलती थी, गलती का इकरार किया, लेकिन साथ ही साथ बचाव करते हुए उन्होंने कहा हमारा उद्देश्य पत्रकारों को बदनाम करना नहीं था, हमारा उद्देश्य था सिर्फ घरपट्टी भरना, घरपट्टी वसूली करना। तो इस पर जब उनको कई बातें कही गई कि सर घरपट्टी वसूली करना आपका उद्देश्य था, तो ऐसे लोगों के नाम क्यों आए जिनका घरपट्टी नाम के सामने ही 0 दिखाई दे रहा है उस लिस्ट में? जिन्होंने दूसरे का नाम भरा था, दूसरे के नाम का घरपट्टी भरा हुआ है, उसका नाम क्यों आया? तो इसका उनके पास जवाब नहीं था। फिर उन्होंने कहा इस तरह की जो चूक हुई है उसके लिए हम अपना चूक इकरार करते हैं और भविष्य में ऐसी गलती नहीं होगी, ये उन्होंने इतनी बार जरूर कही। तो इस पूरे मामले में पत्रकारों की एक बड़ी जीत हुई आज महानगर पालिका मुख्यालय पर और पत्रकारों का एक ये जो आंदोलन था वो सफल आंदोलन साबित हुआ। वीडियो में आगे देखिए क्या कुछ हुआ जब अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाड़े आए और क्या कुछ बातचीत हुई। फिलहाल आज के लिए भी इतना ही। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। अशी यादी बनवली गेली, ही यादी सार्वजनिक नव्हती, बरोबर आहे? ही तुमच्या PRO ग्रुपवरती नव्हती, तुमच्या वेबसाईटवरती नव्हती, पण ती सोशल मीडियावर व्हायरल झाली। ठीक आहे, ज्या पत्रकारांनी कर भरलेले आहेत त्यांची नाव त्या यादीमध्ये, ज्यांच्या मालमत्ता पत्रकारांच्या नाहीत त्या मालमत्ता दाखवल्या गेल्या, तर सर्व पत्रकारांची यादी आहे का? तर नाही। आम्हाला अशी यादी बनवण्यामागचा उद्देश काय, त्या प्रश्नाचं उत्तर आहे। दुसरं, वसईमध्ये अनेक घटक आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, कर्मचारी आहेत, राजकारणी आहेत, अशी यादी बनवली गेली आहे का? आणि अशी यादी कुठल्या नियमाअंतर्गत बनवली गेलेली आहे? कुठल्या महापालिकेने महाराष्ट्रात अशी यादी बनवली गेली आहे? या प्रश्नाची उत्तरं आम्हाला हवी आहेत। या यादीमुळे संपूर्ण समाजामध्ये, शहरामध्ये पत्रकारांची बदनामी झाली। ती बदनामी अशी झाली की तुमच्या प्रचंड मालमत्ता आहे, तुम्ही प्रचंड श्रीमंत आहात। हे सगळे पत्रकार, कष्ट करणारे पत्रकार आहेत, हे मेहनत करतात, दिवसभर बातम्या करतात आणि समाजाच्या भल्यासाठी काम करतात, पण त्यांची अशी प्रतिमा झाली आहे की पत्रकार गब्बर आहे, त्यांचे प्रचंड मालमत्ता आहेत, असा गैरसमज समाजामध्ये निर्माण झालेला आहे। तर या 4 प्रश्नांची उत्तरं पालिकेकडून आम्हाला अपेक्षित आहेत। ते उत्तरं मिळाली तर हे आंदोलन स्थगित केलं। ही यादी का बनवली, कुठल्या नियमांतर्गत बनवली, बाकी अधिकाऱ्यांची तुम्ही बनवलेली आहे का, यामागचा उद्देश काय होता? आता बोलू का मी? एक लक्षात घ्या, पालिका मुळात पत्रकार या घटकाच्या विरोधात नाही आहे, हा पहिला मुद्दा। दुसरा भाग असा आहे की ही जी यादी तयार केलेली होती ही केवळ पत्रकारांचीच तयार केलेली होती असं नाही आहे। महानगरपालिका महसूल जमा करण्यासाठी जे जे मार्ग अवलंबते आणि जे जे प्रयत्न करते त्या प्रयत्नाचा एक भाग होता। त्याच्यामध्ये समाजातला एक पत्रकार नावाचा घटक शोधून त्याची बदनामी करावी असा बिलकुल प्रशासनाचा कधी हेतू नव्हता, तो नसणार आहे। केवळ पत्रकारांची यादी केली का, तर तसं नाही। आपण माजी नगरसेवकांची यादी केलेली आहे, समाजातल्या इतर काही लोकांची यादी केलेली आहे। प्रशासनानं अशा काही शहरातल्या आस्थापना निवडलेल्या आहेत त्यांचीसुद्धा यादी केलेली आहे, की पेट्रोल पंप, काय जिम असतील वगैरे वगैरे अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये। अशा अनेक गोष्टींच्या याद्या तयार केलेल्या होत्या त्याच्यामध्ये।
त्यातला एक भाग होता. आता याच्यामध्ये प्रशासनाचा हेतू अत्यंत शुद्ध आहे, कुणाची बदनामी करावी हा हेतू नाही. म्हणजे बघा, वसुली करता आपण वेगळी माध्यमं वापरतो. म्हणजे आपण एखाद्या एरियामध्ये जर थकीत असतील तर त्या ठिकाणी आपण त्याचे बोर्ड लावतो. माहिती आहे आपल्याला, माहिती आहे आपली पद्धत आहे की डिजिटल बोर्ड करून त्या कोपऱ्यावरती लावतो, त्या अनुक्रमांक असतो, त्या व्यक्तीचं नाव, त्याच्या प्रॉपर्टीचा उल्लेख असतो. पत्रकार हे नागरिक आहेत, लक्षात घ्या. समजा एखाद्या गल्लीमध्ये काही थकबाकीदार असेल, त्याच्यामध्ये डॉक्टर असू शकतो, राजकारणी असू शकतात, पत्रकार असू शकतात आणि कुणी असू शकतात, लक्षात घ्या. त्यात असणं हा भाग वेगळा आहे. पण ती यादीमध्ये जे असतं त्याची यादी आपण चिकटवतो, लावतो त्या ठिकाणी. ही पद्धत आहे वसूल, जेणेकरून वसूल झाला पाहिजे ही भूमिका आहे. हे करताना कुठल्याही समाज घटकाच्या भावना दुखाव्यात किंवा त्याच्या आर्थिक सोर्स किंवा त्याची मालमत्ता याचा काही संबंध नसतो. त्याला फक्त एकच आहे की महापालिकेचं जे काही उत्पन्नाचं साधन आहे, जो महसूल आहे, तो आला पाहिजे, एवढाच हेतू आहे त्याच्याकडे. त्यामुळे कृपया आपला गैरसमज काढून टाका की पत्रकार बंधूंना टार्गेट केलेलं आहे, इथं महापालिकेत काहीतरी कारस्थान शिजत आहे म्हणून आम्हालाच टार्गेट केलं जातं, असं बिलकुल डोक्यातनं काढून टाका. लक्षात प्रभाकर ऐकून घ्या. त्याच्यामुळे हे डोक्यातलं काढून टाका. महापालिका तुमच्या विरोधात कधी नव्हती, कधी नसणारी आहे. त्याच्यामध्ये आलं का लक्षात? आता यादीप्रमाणे अनेक याद्या तयार झाल्या. ह्या कुठं बाहेर कुठं आम्ही अधिकृतरित्या फ्लॅशही केले. ऐकून घ्या. ही जे काही यादी केलेली असते त्या यादीमध्ये काही वेळेला त्रुटी राहतात सुद्धा. ते आमच्या प्रशासनाच्या दृष्टीने पाठवले असते की हे चेक करा आणि या पद्धतीनं कोण राहिले का बघा आणि त्या पद्धतीनं वसूल करा. याच्यामध्ये चूकभूल होऊ शकते, नाही असं नाही, लक्षात घ्या. कदाचित एखाद्यानं भरलेलं असतं तरी त्याचं नाव येतं, कदाचित त्याच्या नावावर नसतं त्याचंही नाव येऊ शकतं त्याच्यामध्ये. ह्या चुका ह्या होऊ शकतात त्याच्यामध्ये. पण हेतू अंतस्तः कधी असं नाही की प्रशासनानं तुम्हाला बदनामीसाठी हे केलेलं आहे, असं बिलकुल हेतू नाही त्याच्यामध्ये. आपकी चूक होती है और हमारी बदनामी होती नाही, ऐकून घ्या, ऐकून पाठवला गेलेला आहे, यादी पाठवलेला कमर थांब, बोलू दे. एक बघा, मोठ्यानं ओरडून काही साध्य होत नाही विजय. आपण चर्चेनं शांततेनंच बोलूया त्याच्यामध्ये, त्यात अगदी व्यवस्थित होईल, काय अडचण नाही. पण मी मगाशीच सांगितलं, आम्ही अधिकृतरित्या ह्या ग्रुपवर टाक त्या ग्रुपवर टाक असं कधी काही केलेलं नाही. हा प्रशासनाचाच भाग होता. प्रशासनानं प्रशासनाच्या यंत्रणेला हे तपासायला सांगितलेलं होतं. कदाचित इतर आमच्या ज्या याद्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अशा त्रुटी झाल्या असू शकतात, नाही असं नाही, लक्षात घ्या. हे तुम्ही समजून घ्या. पण एकच हेतू याच्यामध्ये आहे की महापालिकेची जी काही वसुली असेल ती वसुली झाली पाहिजे. याच्यामध्ये आमच्या डोक्यात 31 मार्चचं टार्गेट पूर्ण करताना कुणाला जर टार्गेट करावं असं बिलकुल नाही. असं माझी ती सूचना ही यादी पत्रकारांची बनवली. थकबाकी किती होती? 2000, 5000, सगळ्यांची मिळून 50,000 लाखभर पण थकबाकी झाली नाहीये. दुसरी मुद्दा, तुम्ही म्हणता मी यादी बनवली, अधिकाऱ्यांची यादी आहे का? कर्मचाऱ्यांची यादी आहे का? राजकारणाची यादी दाखवा. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अशी यादी बनवली नव्हती. ही यादी जी बनवली आहे तुम्ही सांगितलं की यादीमध्ये त्रुटी आहे, ठीक आहे, सगळं तुमच्या भावना समज आहे तसं. तर ही यादी तुम्ही मागे घेणार का? नवीन यादी बनवणार का? प्रश्न असा आहे बघा सुहास, आता आपण चुकीच्या ह्याच्यात चाललोय. एक लक्षात, यादी फ्लॅश करण्यापाठीमागचा हेतू काय होता की महापालिकेचा वसूल झाला पाहिजे, हा हेतू आहे. काय वसूल झाला पाहिजे. आता 2000 आहेत का 500 आहेत का 50 आहेत विषय नाही. आपण 40 जरी माणूस राहत असला तरी आपण त्याच्या दारात जातोच ना. वेळप्रसंगी त्याचं कधी तर नाव कुठं लागतंच ना त्याच्यामध्ये. वेळप्रसंगी आपण पुकारा करताना त्याचं नाव येतच ना. असं कसं म्हणून चालेल? हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।